बिर्याणी कोणती असो, अंडा बिर्याणी, पनीर बिर्याणी, चिकन बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी, त्यामध्ये परफेक्ट प्रमाण असतं ते मसाल्याचं. आणि हा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा याचा रेसिपी व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा मसाला टाकल्यानंतर अगदी हॉटेलच्या रेसिपीलाही लाजवेल अशी रेसिपी तुमची तयार होईल. चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. चला आता साहित्य काय लागणार आहे ते बघूया. 30 ग्रॅम घेतलेले आहेत धने आणि 30 ग्रॅमच जिरं घ्यायचं आहे. जेवढं आपण धने घेतले तेवढंच जिरं घ्यायचं. शहाजिरे घेतलेले आहे 5 ग्रॅम आणि बडीसोप घेतलेली आहे 25 ग्रॅम. काळी मिरी घेतलेली आहे 5 ग्रॅम आणि लवंग घेतलेली आहे 5 ग्रॅम. दालचिनी 5 ग्रॅम घ्यायची आहे आणि मसाला विलायचीसुद्धा 5 ग्रॅमच घ्यायची आहे. स्टारफूल घेतलेला आहे 5 ग्रॅम आणि जावित्री घेतलेली आहे 5 ग्रॅम आणि हिरवी वेलची घेतलेली आहे 10 ग्रॅम. 6 ते 7 आपल्याला लाल मिरच्या लागणार आहे आणि तुम्ही लाल मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. 1 हळकुंड घेतलेला आहे फोडून किंवा तुम्ही हळद पावडर वापरू शकता. 10 ते 12 तमालपत्र घ्यायचे आहे. हाताने असे तोडायचे आहे म्हणजे भाजायला लवकर भाजतात. आणि 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हळकुंड घ्यायचं आहे 1 ते बारीक करून म्हणजे भाजतं लवकर. याचे तुकडे केलेले आहे आणि आता आपण हे सर्व साहित्य 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. थोडंसं याचा कच्चेपणा घालवायचा आहे, खूप असं भाजायचं नाही आहे आपल्याला. तमालपत्र अजून थोडेसे बारीक करते म्हणजे छान भाजतात. असे तुकडे करायचे आहे बारीक बारीक आणि लो फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं आहे मसाला. गॅस वाढवायचा नाही, नाहीतर मसाल्याचा रंग आणि चवसुद्धा बदलेल. तुमच्याकडे एखादी पार्टी असेल आणि तेव्हा तुम्हाला बिर्याणीचा बेत करायचा असेल, त्या बिर्याणीमध्ये हा मसाला टाकल्यानंतर खूप छान अशी तुमची बिर्याणी तयार होईल मंडळी. अगदी हॉटेलच्या चवीसारखीच बिर्याणी तयार होते. तुम्हीसुद्धा हा मसाला घरी तयार करून बघा. आता हा मसाला छान असा भाजला गेलेला आहे, याचा कलर असा चेंज झालेला. आणि आता आपण एका डिशमध्ये हा काढून घेऊया थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होतो मसाला. थोडासा पसरून द्यायचा आहे आणि फॅन खाली थंड केला तरी चालेल. अजूनही मी घरगुती खूप साऱ्या मसाल्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे चॅनलवरती मंडळी, तुम्ही बघितल्या नसेल तर जाऊन बघा. आता हा मसाला आपला थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. आणि मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे एकदा नाही वाटलं जाणार, 2 वेळेस आपण वाटणार आहोत. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एका वेळेस हा मसाला वाटू शकता. आणि अर्धा घेतलेला आहे मी यातला. आणि आता बारीक करूया. तुम्हाला जेवढं बारीक हवं असेल तेवढं तुम्ही बारीक करू शकता. मी असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. खूप छान लागते याची चव, थोडीशी जाडसरच, म्हणजे खूप अशी जाडही नाही आणि खूप बारीक नाही. थोडंसं हाताला चरचर लागेल असा मसाला ठेवलेला आहे. तुम्हाला एवढं जाड आवडत नसेल तर तुम्ही अजून थोडंसं मिक्सरला फिरवू शकता. नॉर्मली तुम्ही नेहमीची जी खिचडी करता त्या खिचडीमध्ये जर 1 चमचा टाकला तर त्या खिचडीची चव 1 नंबर अशी भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मस्त असा बिर्याणी मसाला तयार करून बघा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीनच पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त भन्नाट टेस्टी चविष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.